हे भागवत काळे म्हणजे हे पाण्याच्या खाली जे दगडी दिसतात ते भागवत काळ्यांचं दफनभूमी केलेलं ठिकाण आहे. आणि त्याच्या शेजारी हे अर्ध मुरमाने काढून घेऊन गेले ते त्यांच्या आईचं दफन केलं. म्हणजे अर्ध प्रेत आपण पाहताय त्या गोधडीच्या शेजारी अर्ध प्रेत मुरमा संघ निघून गेलेला आहे, त्याचे हाड. आणि हे जे वर आहेत ते 3-4 थडके आहेत वर. तर सर ते वरचं कोणाकोणाचे? आमच्या आईचं आणि आमच्या सासूचं आहे. म्हणजे तुमच्या आईचं नाव काय? लखलख भोसले. हा. आणि तुमच्या सासूबाईचं? छोटी माय काळे. काळे. असे या ठिकाणं हे 4 ते 5 या ठिकाणी टेकडावर दफन केलेले प्रेत होते. परंतु त्या थडग्यातले काही मुरमातले जागा आणि मुरमासंघ त्यांची हाडं देखील या ठिकाणं लोकांनी काढून मुरमासंघ ते घेऊन गेलेलं आहे. आपण हमेशा म्हणतो की देशामध्ये गरीब हा गरीबच राहिलेला आहे, श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे. ज्याला न्याय द्यायचा त्या स्वरूपाच्या विषयानं या ठिकाणं कुठेही न्याय दिसून येत नाही. अन्यायाचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललेलं आहे. आणि ते कुठेतरी थांबवायचं असेल तर प्रत्येक गरिबाला घर मिळालं पाहिजे, गावामध्ये जागा मिळाली पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. आणि या ठिकाणं हे सांगायचंच ह्यासाठी की आपण हे मगाशी म्हटलं तसं हे जे ग्रस्त आहेत हे संजय भोसले आहेत. कालटण ग्रामपंचायत 2 यांचे मिसेस ह्या सरपंच होत्या. 5 वर्ष आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलं. 5 वर्षामध्ये या गावचा विकास डोंगरावर घेऊन गेले. परंतु 5 वर्षाच्या नंतर ह्यांचा आताचे हे चालू ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि चालू ग्रामपंचायत सदस्य असून देखील, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असून देखील यांच्या जवळजवळ 25 ते 30 कुटुंब आहेत. एकूण लोकसंख्या 250 ते 300 लोकसंख्या आहे या ठिकाणची. आणि या 250-300 लोकसंख्यापैकी 20 ते 25 जणांचा मृत्यू झालेला असून ते मृत्यू काही पाण्याखाली, काही जे थडगे आहेत आणि काही जे विषय आहे ते वर पाण्याच्या वर आहेत. जे राहिलेले आहेत ते मुरमावाल्याने चोरून नेलेले आहेत. जे राहिलेले आहेत ते त्या ठिकाणं कानाकोपऱ्यांना ते चुकून राहिलेले आहेत असं मला वाटतं. परंतु ह्याचे सगळ्यांचं शेवट काय तर आदिवासी पारधी समाजाला दफन मिळावं आणि दफनभूमीसाठी विशेष जागा आरक्षित करून देण्यात यावी. पूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील आदिवासी पारधी कुटुंबाला जिवंतपणे सोडा, परंतु मेल्यानंतर दफन करण्याकरता जागा मिळवून द्या, एवढीच विनंती केली जात आहे.